श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगते. संकष्टी चतुर्थीला उपवास करणाऱ्या आणि पूजा करणाऱ्या 90% लोकांना अपेक्षित फळ मिळतच नाही. हो, हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण यामागचं कारण काय आहे माहिती आहे का? लोक श्रद्धेने पूजा करतात, उपवास करतात, आरती करतात, पण एक छोटी चूक करतात. काहींना योग्य पद्धत माहीत नसते, काही जण शेवटचा टप्पा पूर्ण करत नाहीत, आणि काही जण असा उपाय करतात ज्यामध्ये संकल्पाची शक्तीच जागृत होत नाही. आणि मग ते म्हणतात, मी इतक्या वर्षांपासून संकष्टी करतोय, पण माझं काम अजून अडलेलंच आहे. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल, जर तुमच्या आयुष्यात एखादं काम वारंवार शेवटच्या क्षणी अडत असेल, जर कर्ज, नोकरी, मुलांची प्रगती, घरातील ताणतणाव किंवा एखादी मोठी मनोकामना पूर्ण होत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण येत्या शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी येणारी पवित्र भालचंद्र संकष्टी चतुर्थी ही साधी संकष्टी नाही. या दिवशी योग्य पद्धतीने केलेली छोटीशी कृती सुद्धा मोठा बदल घडवू शकते असे मानले जाते. पण अट एकच आहे, पद्धत बरोबर हवी, भावना शुद्ध हवी आणि शेवटचा टप्पा चुकायला नको. आज मी तुम्हाला फक्त 11 तांदळांचा असा उपाय सांगणार आहे जो अनेकांना सकारात्मक अनुभव देऊन गेला आहे. हा उपाय इतका साधा आहे की कोणीही करू शकतो, पण त्यामागे असलेला आध्यात्मिक अर्थ समजून घेतला नाही तर त्याचा परिणाम पूर्ण मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, विशेषतः शेवटचा भाग, कारण तिथेच बहुतेक लोक चूक करतात. चला तर मग आता शांतपणे समजून घेऊया की भालचंद्र संकष्टीच्या दिवशी नेमकी कोणती तयारी करायची आणि हा 11 तांदळांचा उपाय योग्य रीतीने कसा करायचा. शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थी. या दिवशी दिवसाची सुरुवात कशी करायची हेच तुमच्या संकल्पाच्या यशासाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेक जण थेट पूजा सुरू करतात, पण मन स्थिर नसेल, विचार गोंधळलेले असतील तर कृती होत असते पण ऊर्जा तयार होत नाही, आणि इथेच फरक पडतो. शक्य असल्यास त्या दिवशी थोडे लवकर उठा. डोळे उघडताच मोबाईल हातात घेऊ नका. आधी 2 मिनिटे शांत बसा. मनात फक्त एकच जप करा, ओम गण गणपतये नमः. हा छोटासा जप तुमचे विचार स्थिर करायला मदत करतो. उठल्यानंतर स्नानापूर्वी थोडा वेळ नामस्मरण करा. मनात जे ताण आहेत, चिंता आहेत, ते गणपती बाप्पांच्या चरणी सोडा. स्वतःला सांगा, आज मी माझ्या संकल्पासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. स्नान स्वच्छ पाण्याने करा. काही विशेष साहित्य उपलब्ध नसेल तरी चालेल. इथे दिखावा महत्त्वाचा नाही, भावना महत्त्वाची आहे. स्नान म्हणजे केवळ शरीर शुद्धी नाही, तर नकारात्मक विचार धुवून टाकण्याची मानसिक तयारी आहे. स्नानानंतर शक्य असल्यास स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. पांढरा, पिवळा, हलका गुलाबी जे उपलब्ध असेल ते चालेल, पण कपडे स्वच्छ असावेत. आता देवघर स्वच्छ करा. धूळ असेल तर हलक्या हाताने पुसून घ्या. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्याने हलकेच शिंपडून घ्या. पंचामृत असेल तर उत्तम, नसेल तरी काही हरकत नाही. जर फोटो असेल तर कोरड्या स्वच्छ कापडाने पुसा. लक्षात ठेवा, भक्तीचा मोठेपणा वस्तूंमध्ये नसतो तर भावनेमध्ये असतो. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. जास्वंद असेल तर उत्तम, नसेल तर कोणतेही ताजे स्वच्छ फूल चालेल. नैवेद्य म्हणून गूळ खोबरे असेल तर उत्तम, नसेल तर साधा साखरेचा खडा सुद्धा चालतो. देवाला पदार्थाची चव नको असते, भावना हवी असते. एक दिवा लावा. शक्य असल्यास तुपाचा, नसेल तर तेलाचा. दिव्याची ज्योत स्थिर असावी. त्या ज्योतीकडे 2 क्षण शांतपणे बघा. तुम्हाला जाणवेल मन हळूहळू शांत होत आहे. आता आपण मुख्य उपायाच्या तयारीकडे वळतो. आता एक छोटी वाटी घ्या. त्यामध्ये 11 पूर्ण अखंड तांदूळ ठेवा. इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तांदूळ तुटलेले नसावेत. फुटलेले, खराब किंवा अर्धवट वापरू नका. का? कारण तांदूळ म्हणजे अक्षत. अक्षत म्हणजे जे तुटलेले नाही, अपूर्ण नाही. तुम्हाला तुमची इच्छा अपूर्ण नको आहे, म्हणून प्रतीक म्हणून पूर्ण तांदूळ वापरायचे. त्या 11 तांदळांवर हलकेसे हळद आणि कुंकू लावा. त्यामुळे ते अक्षत स्वरूपात सिद्ध होतात. हे करताना मनात एकच वाक्य म्हणा, माझा संकल्प पूर्णत्वाला जाओ. घाई करू नका.
प्रत्येक कृती शांतपणे करा. आता पुढे आपण पाहणार आहोत या 11 तांदळांचा मंत्रासह नेमका उपयोग कसा करायचा, किती वेळा मंत्र म्हणायचा आणि त्या क्षणी मनाची अवस्था कशी असावी. हा भाग जर चुकीचा झाला तर पूर्ण परिणाम कमी होतो. म्हणून पुढील भाग लक्षपूर्वक ऐका, कारण आता सुरू होतो उपायाचा मुख्य आध्यात्मिक टप्पा. देवघरात स्वच्छ आसन घालून बसा. शक्य असल्यास जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. 2-3 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना मनात सकारात्मक विचार आणा आणि श्वास सोडताना ताण बाहेर जाऊ द्या. आता गणपती बाप्पांच्या चरणी एक जास्वंदाचे फूल अर्पण करा. हे फूल म्हणजे तुमच्या भक्तीचे प्रतीक आहे. फूल अर्पण करताना मनात नम्रता असू द्या. स्वतःला लहान समजा आणि बाप्पांना सर्वस्व माना. तुमच्यासमोर ठेवलेली 11 तांदुळांची वाटी जवळ घ्या. आता उजव्या हातात एक तांदूळ घ्या. तो तांदूळ हातात धरून काही क्षण डोळे मिटा. तुमच्या मनातील जी इच्छा आहे, जी समस्या आहे, जी गोष्ट अडली आहे ती स्पष्टपणे मनात आणा. आता स्पष्ट उच्चाराने मंत्र म्हणा. इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः. मंत्र म्हणताना घाई करू नका. शब्द स्पष्ट असू द्या. मंत्र पूर्ण झाल्यावर तो तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेल्या फुलावर अलगट ठेवा. पुन्हा दुसरा तांदूळ घ्या. पुन्हा त्याच श्रद्धेने मंत्र म्हणा. इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः आणि तोही फुलावर अर्पण करा. अशा प्रकारे एक एक तांदूळ घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि अर्पण करायचा. एकूण 11 वेळा. कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल, 11च का? 11 हा अंक संकल्प, स्थैर्य आणि दैवी ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो. एक म्हणजे सुरुवात आणि दुसरा एक म्हणजे दृढता. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते संकल्पाची शक्ती. म्हणूनच या उपायात 11 तांदळांना विशेष स्थान आहे. सर्व 11 तांदूळ अर्पण झाल्यावर दोन्ही हात जोडून काही क्षण शांत बसा. आता बाप्पांशी अगदी आपल्या माणसासारखे बोला. जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर मन मोकळं करतो तसं. बाप्पा, माझं हे काम अडलं आहे. माझ्या घरात हा ताण आहे. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मार्ग दाखव. काहीही लपवू नका. या क्षणी दिखावा नको, फक्त प्रामाणिक भावना. 11 तांदूळ अर्पण केल्यानंतर या उपायाला आणखी बळ देण्यासाठी पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्ष एकदा पूर्ण पठण करा. जर पूर्ण पाठ माहीत नसेल तर मोबाईलवरून वाचून सुद्धा म्हणू शकता, पण शब्द स्पष्ट असू द्या. घाई करू नका. अथर्व शीर्ष हे गणपती उपासनेतील अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. त्यातील प्रत्येक ओळ मन शांत करते आणि संकल्पाला ऊर्जा देते. जर अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तरी पुढील मंत्रजप नक्की करा. डोळे हलकेसे मिटा. श्वास स्थिर करा आणि शांत मंद गतीने मंत्र जपा. ओम गण गणपतये नमः. हा मंत्र एकूण 108 वेळा म्हणायचा आहे. 108 हा अंक पूर्णत्व, ऊर्जा आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. जप करताना आवाज फार मोठा नको, पण स्वतःच्या कानाला ऐकू येईल इतका असावा. विचार येतील, मन भटकेल, ते स्वाभाविक आहे. त्यांच्याशी झगडू नका. फक्त पुन्हा मंत्राकडे लक्ष द्या. जप पूर्ण झाल्यावर हात जोडून पुन्हा एकदा प्रार्थना करा. पण यावेळी एक विशेष गोष्ट करा. मनात अशी भावना ठेवा की तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. बाप्पा धन्यवाद, माझं काम पूर्ण झालंय, अशी कृतज्ञतेची भावना ठेवा. कारण श्रद्धा जेव्हा कृतज्ञतेसोबत जोडली जाते तेव्हा ती अधिक प्रभावी बनते. मंडळी, आता आपण या उपायाच्या शेवटच्या आणि सर्वात निर्णायक भागाकडे येत आहोत. इथे जर तुम्ही हलगर्जीपणा केला तर आधी केलेल्या सगळ्या प्रयत्नांची ताकद कमी होऊ शकते. म्हणून हा भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंत्रोच्चारासह अर्पण केलेले 11 तांदूळ आणि जास्वंदाचे फूल हे तसेच गणपती बाप्पांसमोर संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र ठेवायचे आहेत. त्यांना मध्येच हलवायचे नाही, स्पर्श करायचा नाही. का? कारण त्या काळात तुमच्या मंत्रजपाची, प्रार्थनेची आणि संकल्पाची ऊर्जा त्या तांदळांमध्ये स्थिर होत आहे असे मानले जाते. हा काळ म्हणजे तुमच्या इच्छेची बीजं रोवली जात आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात जा. प्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करा. 2 मिनिटे शांत बसा. मनात कृतज्ञता ठेवा. आता त्या फुलावर ठेवलेले 11 तांदूळ अत्यंत आदराने उचलून घ्या. एक स्वच्छ कोरा कागद घ्या. त्या कागदामध्ये हे तांदूळ ठेवा आणि त्याची छोटीशी पुडी तयार करा. पुडी करताना मनात स्पष्ट भावना ठेवा. माझा संकल्प पूर्ण होत आहे. बाप्पांची कृपा माझ्या सोबत आहे. ही भावना खूप महत्त्वाची आहे.
ही तांदळांची पुडी म्हणजे फक्त तांदूळ नाहीत, ही तुमच्या प्रार्थनेची आठवण आहे, तुमच्या संकल्पाची ऊर्जा आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेचे प्रतीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पुडी मध्येच उघडायची नाही, इतरांना दाखवायची नाही, हलक्या हाताने फेकून द्यायची नाही. जपून ठेवा, श्रद्धेने ठेवा. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पुडी जवळ ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला जाणवेल की काम पूर्ण झाले आहे, अडथळे दूर झाले आहेत, तुमचा प्रश्न सुटला आहे, तेव्हा या तांदळांचे विसर्जन करायचे. वाहत्या पाण्यात, नदी, ओढा किंवा उपलब्ध असेल त्या प्रवाहात हे तांदूळ सोडायचे आहेत. विसर्जन करताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. बाप्पा, तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली, धन्यवाद. ही कृती म्हणजे संकल्पाची पूर्णता आणि देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा उपाय करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. शंका नको. 2. घाई नको. 3. दिखावा नको. श्रद्धा, शांतता आणि सातत्य हेच 3 आधारस्तंभ आहेत. लक्षात ठेवा, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, पण आपणच आपल्या मनात शंका, भीती आणि नकारात्मक विचार ठेवले तर त्याची भिंत आपणच उभी करतो. या भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी हा 11 तांदळांचा उपाय श्रद्धेने करून पहा. मनापासून प्रार्थना करा, संकल्प स्पष्ट ठेवा आणि बाप्पांवर पूर्ण विश्वास ठेवा. अनेक भक्तांचा अनुभव आहे, जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा मार्ग नक्की तयार होतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.